गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः तस्मै गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दया पवन झालो मी तो कळा कुठली काही तनेने बोलतो वचने आपली कारिक तुमचानुग्रह लादरो पवन झालो एका जनार्दनी तुमचा दास पुरवावी तुमचानुग्रह लादलो पवन झालो चराचरी पवन झालो उजेड येते या ना बर व्यवहारी आपल्या दृश्याला पाहण्याचा व्यवहारपणाला गिळून क्षीण झाले नाश पावले. आता अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर तेव्हाच जेथे सर्व झाला अशी अवस्था झाल्यावर तेव्हाच सर्व झाला आहे तेथे फक्त हा भक्तपणाच्या स्थितीवर येऊ शकत नाही. सर्वत्र झाल्यावर भक्तपणा भक्त स्थितीवर येणार नाही कारण तो देव स्वरूप झाला. आठव नाठव गेले भावा भाव आणि झाला स्वयंमेव पांडुरंग. अशा स्थितीवर तुकाराम महाराज म्हणतात येण्यासाठी जन्मायचे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मी जे लोक भाग्य कशाला म्हणतात देव जाणे. कशाला काही भेटलं तर भाग्य आमचं भाग्य. पण तुकाराम महाराज म्हणतात आठव नाठव गेले भाव अभाव आणि झाला स्वयंमेव पांडुरंग. असं होण्यासाठी तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे आणि संसारी जन्मी जे याच्यासाठी जन्मा संसाराला वा आणि भक्तपणाच्या सापेक्ष आलेला देवपणा विसरून एका भक्तपणाच्या सापेक्षेने देवपणा आहे ते विसरून एका दृष्टीने देव देखील देवाला आपल्या सगुण रूपाला मुकला आहे. देव सध्या आपल्या सगुण रूपाला मुकला आहे. देव हा देवपणाने व्यापक रूपाने सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. देव सगळीकडे ओतप्रोत भरलाय. आता आपलं म्हणणं सगळीकडे ओतप्रोत भरलाय
ते आपलं म्हणणं सद्गुरूला शरण जाऊन ओळखून आणि लोकांचं बी म्हणणं आहे देवजळी स्थळी बसला भजन म्हणणं काय किती फरक असेल विचार करा ना. आपल्याला देवाबद्दलची आणि देवाला ओळखलंय तपायचा विषय ओळखीला जन्य तो ओळखायचा आहे का पाहायचा आहे ओळखायचा ओळखीला जन्य तो त्यांनी ओळखला हरीला तो हरीच आहे ना. एका जनार्दनी न घ्यावा संशय आणि निश्चय शिवाय आपणच हरी आहे आणि ह्याच्यावर संशय घातला कशावर संशय की मी हरी आहे एवढं पटत नाही माणसाला बाकी सगळं पटत आहे. तू नालायक आहे तू येडा आहे तू शहाणा आहे म्हणल्याला सगळं पटत पण फक्त तू देव आहे म्हणलं त्याच्यावर संशय आणि एवढंच अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मी आहे आणि साधू तेवढं सोडून देण्यासाठी झाले आठवत. जर त्याला ते बोध होण्यासाठी नारायण महाराज जाळून अपराध माझे कोट्याला नको न मनी आणि सर्व घाल पोटी आणि प्रबोध करता बहु श्रम झाला विसरू कसा मी श्रीपाद पादुकाला विसरू कसा मी गुरु पादुकाला. त्यांना हा बोध ठसवायला ना आणि ते बोध ठसवण्यासाठी गुरु होऊन येतो अगोदर ज्ञान देतो हे आणि हे ज्ञान दिलेलं ठसवण्यासाठी देव होतो आणि देव त्याचा येडा होतो छंद लागतो आणि तो देव पणाने येतो आणि अर्जुनाची बुद्धी त्याला पटवायच्या हात नाथ महाराजांचा श्रीखंड्या म्हणून देव आला त्यांची सेवा करायला लागला त्याला नटवायचंय त्याला पटवायचंय तोच ब्रह्म आहे म्हणून आणि मग तो देव वेडा होतो कुणाचा आणि आधी तोच देव सद्गुरु रूप होऊन येतो सगुण रूप देतो आणि पुन्हा मग तोच पुन्हा देव देव येडा होऊन त्याला पटवण्यासाठी हेच येतो. त्याला शुद्ध नाही भावना देव कोठे आहे. 5-5 मिनिट झाले की बंद करायचं परत करायचं कारण त्याच्यानंतर पाठवा येईल. शुद्ध नाही आणि शुद्ध भाव कशाने होणार आहे. शुद्ध भाव कशाला म्हणतात अंतःकरण शुद्ध मग गढूळ कशाने झाले. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि सगळ्यात घाला कशाने केलाय अहंकार राहिला. तो अहंकार काही सुटत नाही आणि तो अहंकार कशाचा आहे पैशाचा अहंकार जाईल तंबाखूला एक आले त्याचा गाव मला एक त्याचाही अहंकार सुंदरपणाचा शुल्क त्या पडल्या सगळ्या तर त्याचा बी अहंकार जाईल आणि ताकदीचा बी अहंकार राहील पहिलवान पण हातात चहा दिला लिटल 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 करायला लागलं त्याचा बी अहंकार पण तो अहंकार जिवंत आहे तेव्हा बी जगू देत नाही आणि मेल्यावर बी मरू देत. तो अहंकार आपला देवाने काढलाय तो बाबाने काढलाय काय तर तू देह नाही तो आत्मरूप आहे तू ब्रह्मरूप आहे ते आपला देह अहंकार काढलाय. त्या देह अहंकाराला वासना हे बी म्हणतात इच्छा हे बी म्हणतात कल्पना हे बी म्हणतात आणि ते परब्रह्म बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. आपल्याला उत्सुक वाटतं ब्रह्म पण घरात सून काय म्हणली हेच काय म्हणलं की पुन्हा दळविचल होत. निश्चय नाही निश्चय झाला बुद्धी निश्चय आत्मज्ञान. कुणी ह्या जगातलं आपला जर बुद्धीचा निश्चय झाला तर जगातला काही झालं तरी आपल्यावर परिणाम नाही झाला.
त्या नाव निश्चित. आणि होणार की आपली परीक्षा बघणार. पण बुद्धीत ह्या जगात काही झालं विचार करा, तुकाराम महाराजांनी काय केलं? गाताच लिहिले, गाता लिहिले. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं. मग तुकाराम महाराजांच्या गळ्यात चपलाचे हार घातले. त्यांच्या मंडळीला वाटलं माझा साधू मालक कुणाचं काही नाही, एक नाही, दोन का बरं असता. तरी ते म्हणले गाढवा बसवलं. आणि ते काय म्हणले घोड्यावर बसवले. अगं आपल्या लग्नात सायकल सध्या नव्हतं, आता तर मला घोड्यावर बसवलं होतं काय गाढव. पण बसवलं कसं? आम्ही गाढवाचे घोडे करू दृष्टी पुढे, अशी त्यांची दृष्टी झालेली साधूची. म्हणून चांगला विचार करायचा. आपण आत्मरूप आहे आणि आत्म्याचा धर्म आपण स्वीकारायचा. देहाचा धर्म स्वीकारला की दुःख, देह दुःख रूप आहे, अनित्य. आणि कसं आहे असत्य, सत्य नाही. हे सत्य नाही हे. आणि ह्याला असत्याला, अनित्याला आणि दुःख रूपाला सत्य म्हणून बसलो. हा चिडीपणा आहे. याचं नाव जीवपणा आहे. आणि तो साधू काढतो. आणि तेवढं काढण्यात ते फक्त तेवढंच पटत नाही साधूचं, बाकी सगळं पटत. पहा ना, माऊलीची 9,000 वगैरे केल्या. किती? आणि 9,033 वेळा केल्या ज्ञानेश्वरी. आणि तो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ केल्यावर पुन्हा त्यांना वाटलं सामान्य माणसासाठी त्या अख्ख्या 9,033 वेळा हरिपाठात काढल्या. त्या 9,033 वळीचा अर्थ हरिपाठात धरलाय माऊली. तुमच्या आमच्यासारखी जीव लवकर परमार्थाला लागली नसते, गेले पाया पडले नको. तुमची भक्ती, तुमचा देव जोडायचं एवढं सोपंच आहे. आमच्या मागं मुलं बाळ काम धंदा करायचा, त्यांनी हाताने काम करा, डोळ्यांनी पहा, कानाने ऐका. बरं जीभ काय करते? जीभ काय करते? जीभ काय नाही. तुला हाताने तुमचं काम चालून द्या ना. रानातलं काय करायचं ते डोळ्यांनी पहा, काय करायचे ते कानाने ऐका, कुणी सांगितलं. पण जीभ काय करते? जीभ काय करते? मग जिभेने काय करा? आसोनी आणि जिभे. मग वेदशास्त्र उभारी बाई बघा, तुम्ही आसोनी संसारी, जिभे फक्त जिभेने वेद करा आणि मग तुम्ही तसं करा. आणि मग त्यात आले यायला लागले चौवेदी जाणं, काही शास्त्री कारण, 18 पुराण, पुढं 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 विष्णुमय जगन, वैष्णवांचा धर्म, एक एक मंथुनी नवलिका. मग तो साधक दशेत आला. साधक दशेत आल्यावर त्याला म्हणतो साधना करतो पण बाबा आनंद नाही, सुख समाधान नाही. सुख समाधान नाही कशाने तुला सांगू का? अरे लेखिका हा व्यवहार सर्व हा आणि वाया येणार. अरे हे चांगलं वाईट बोलणं, माझं तुझं करणं हे खोटं आहे. आणि हे खोटं न कळल्यामुळं दुःख होत आहे. खूप गोष्ट कळवण्यात की जर सुरुवातीच्या अभंगात पहिलेच टाकला असतं, कळलं असतं. पण माऊलीचं हृदय बघा ना कसं कसं आपल्याला तिकडं नेते. मग म्हणले संसार करा, सगळं करा. दुःख का? संसार करतो पण सत्य म्हणून करतो. तो सत्य का? लेखिका हा व्यवहार सर्व हा संसार आणि वाया विरजार. मग त्या लटक्यात कुणी बोललेलं जर ज्याला ज्ञान झालंय, आता एखादं ज्याचा आपल्याला काही संबंध नाही, आपल्याला एखाद्या आपल्या कुणाचा नंदाचा आपलं ज्याच जमत नाही, तिला धक्का लागला तर राग येणार. थोडं बस पुढचे वाटलं. जर खुर्ची बसायचंय तर खुर्चीची बी काय पाहिजे? पात्रता पाहिजे. आपल्याला बघा आज कसा अभंग, राम म्हणता रामाची होईजे आणि पदी वैसोनी ऐशे सुख वचनी आहे आणि विश्वाचे अनुभव पाय पंचवचनात आहे. त्या साधूंनी दिलेल्या नामामध्ये त्या नामाला वचन होते. आणि ते कळण्यासाठी त्या पदावर आपल्याला
बसावं लागतं. त्या पदावर बसवण्यासाठी साधूंनी आपल्याला संसार करा, काही नाही हाताने काम करा, सगळं डोळ्याने पहा, कानाने ऐका आणि मग करता आणि डायरेक्ट तू संसार. बाबा दुःखच होतंय, सुख लागणं. अरे त्या मिथ्याच तू सत्य मानलंय ना, आणि साधन करतो, भजन करतो, सगळं काय करतो आणि पुन्हा डोक्याला ताण करून घेतो. ते कळलं नाही ना तुला काय, आणि ते मिथ्या आहे, लटकय, खरं नाही. आणि त्याला खरं म्हणून बसला मग होईल का? तळमळच होणार, इंगळच होणार, दुःखच होणार. मग लटकाव्या साधूला तिथपर्यंत न्यायला आणि सुरुवातीच्या अभंगा जर टाकला असतं तर कुणीच परमार्थाला लागलं नसतं. आम्हाला तर तेच खरं पाहिजे आणि तुम्ही लगेच लटकन खोटं म्हणता, तुमच्याकडे येणंच नको. काय मावलीचं काय स्टेप आहे मांडण्याची, त्या साधू संतांचं ते कळणंच लय आवडतं. त्या स्टेपने गेलं ना तर कळते. देव हा देवपणाने व्यापक रूपाने सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. पण कळतोय का? जोपर्यंत आत हृदयातला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पाहिजे. आणि देव तुम्हाला सांगतो, फक्त आपण 1% सोडलं तर एकालाही देव कळला नाही. कळलाय देव, पण कोणता? दुसऱ्या पॉलिट चुका म्हणे काही आणि गेले विसरून खऱ्या देवाला विसरले आणि खोट्या देवाची ओळख. आणि जर खोट्या देवाची ओळख आहे, जर खरंच त्यांना म्हणावा तर खरा देव म्हणले समजून बनवून आणते, देवाऱ्यावर बसवते आणि पुन्हा मला बंद करून तीर्थाला जाते. त्यांची तरा मी बघतोय, मला देव म्हणून बोलून आणलं, सगळं केलं, ते देवाऱ्यावर बसवलं आणि हे कुठं देव बघायला ऐकत खराब. म्हणजे देव खोटा आणि भाव शुद्ध नाही तुझे, देव कोठे आहे सांगा. देवच देवाला शोधायला निघाला म्हणून भेट होत नाही. मग ओतप्रोत भरलेला, त्यामुळे भक्त देखील भक्तपणाने परिच्छिन्न रूपाने आटून गेला. तिथं देव देव नाही, तिथे भक्त कैसा? देवच नाही तर भक्त कोण होईल? ते दोन्ही आठवण. साकार देव आणि परिच्छिन्न त्या दोघांचा अंत झाला. कळायला सोपं का? साकार देव कळाना, सांगा विचार करा. नामदेवाला ताटात देव देऊ गेला, प्रत्यक्षात कीर्तनात नाचलेला तो देव प्रत्यक्ष तुमच्या आमच्या सांगता. मी माझं हे लटकं स्वरूप आहे ना, हे लटकं स्वरूप आहे म्हणतोय. कुणाला सांगून पटत नव्हतं. तर आता न बोललेल्या देवाच्या पुढे जाऊन बोलन तरी आणि काय पटन कुणाला, आणि त्याची देवाची पूजा चालली. आमच्या भावाला पोचलो आपला माणूस आहे परफेक्ट. मग त्यांचे जर तो प्रत्यक्षात बोलून म्हणतोय माझं खरं स्वरूप, मग आता आपलं तरी खरं स्वरूप आहे का? नाही. समजा आपण आईच्या गर्भात आलो तेव्हा असे होतोच का? आणि ते यायच्या आधी असे होतोच का? बरं पुन्हा असे राहणार आहेत का? मग आता हे म्हटलं अरे लहानपणी कसं होतो, आता कसं अजून पुन्हा कसे होणार? म्हणजे बदलणार आहे. आणि ते बदलणार खरं नाही. आणि जे न बदलणार आहे ते आपण ते आपण. आता ते न बदलणार आपण आहेत म्हणलं, जेवढं बी डोळ्याने दिसतंय ते बदलणार आहे. आणि ज्याच्यात डोळ्यातून जो बघतोय तो बदलणारा नाही. सांगा, डोळे असतेच पण बघत आहेत का? मग डोळे बघत आहेत का? डोळ्याच्या आतून बघणाऱ्याची बघणार आहे. हा हा म्हणून ओळखीला गण्यच होतं. ओळख करून घ्यायची आपण कोण आहे, कशी आहे. आणि मग आपली एकदा ओळख झाली ना आपणच देव.
मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित आहे. तो म्हणेल ती गोष्ट करीत राहते. किती सोपं सांगायचं. आणि एक देश काल वस्तू मर्यादा रहित स्वतंत्र अभेद झाला आहे. तो काल भेद मर्यादा वस्तू ह्या सर्व वितरित म्हणजे रहित झालेला आहे. तो त्याला कशाचं त्याला देह असला तरच तो राहतोय असं काही नाही. देह ही फक्त तुम्हाला सांगा पाणी स्थिर आहे. पाणी एकदम स्थिर आहे आणि त्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं आणि पाणी तरंग आला त्याला हलायला लागलं तर काय हल्ल्याने दिसायला लागलं. मग आता सूर्य हलतोय पण बघणाऱ्याला काय दिसतोय. तो जाग्यावर जसताना पण हल्ला कमन पाण्याला तरंग तसा आपल्या चित्ताला भ्रम झाला. म्हणून देव आला आणि देव गेला. देव उठला देव जन्माला देव मेला. हा चित्ताव झालेला काय आहे ब्रह्माचा तरंग आहे. तो भ्रम झालाय चित्ताव. त्या पाण्याला जसं हल्लं की तो प्रतिबिंब तसं प्रतिबिंब सूर्याच्या ठिकाणी ते आलं बी नाही गेलं बी नाही. तसं आत्मा आत्म्याच्या ठिकाणी तो यात येत बी नाही जात बी नाही. पण त्या तरंगामुळे हे आलं आणि त्याच्यामुळे ह्यात आल्याने गेलं दिसतं. इतकं झालं तिथपर्यंत बुद्धी गेली तर बरं आहे नाही तर नाही. पण सद्गुरूच्या कृपेने आपल्याला ही भाषा कळायला लागली. नाहीतर बाकीच्याला किती बोला कारण त्या तत्वाशी आपण डायरेक्ट करंट जोडलाय. करंट जोडला म्हणजे त्याच्या मुलाचं लग्न जमत नाही आणि तिकडं पाहुणे चांगलं आहे जमवलं आणि 5,000 रुपये जास्त मागत होते मुलीकडचे मध्यस्थी तुमच्यासारखा म्हणला रामराव कसं काय तुमचे म्हणलं काय नाही म्हणला 5,000 जास्त मागत होते. म्हणला 5,000 मी देतो पण लग्न जमून ये. पोरगी माझी येड्या पोरगा लय चांगलाय माणसं लय चांगले तू त्याची काही वाटलं तर 5,000 मी देतो पण हे लग्न काय मोडू नको. आणि पोराचा बाप तिथून लग्न मोडून आलते कशासाठी किती उत्तम पडले होते. लग्न झालं 4-6 महिने झाले आणि त्या मुलीच्या वडिलाची म्हैशी काय आणि तेव्हा तो मुलगा असा डोक्याला हात लावून गेला. तेव्हा तो रामराम आला आणि म्हणला काय रे झालं. म्हणला काय नाही आमच्या सासऱ्याची आणि म्हणलं तुला डोक्याला हात लावायची काय गरज आहे. तेव्हा नाही 50,000 होते. म्हणलं आता कशी कळ लागली. तेव्हा 5,000साठी नातं मोडून आलं पण आता कशी कळ लागली. नातं जोडलं ना. हा नातं जोडलं तर मग कळ लागलं. तसं देवाशी आपलं नातं जोडलं तर देव कळतो. हा हा तेव्हा मग ती येड होऊन येते. देव येड होऊन काय येते तर त्याला दिलेलं ज्ञान असावा त्याच्या बुद्धीचा निश्चय व्हावा आणि त्याला कळावा. म्हणून देवाला भक्ताचा छंद लागतो येड लागतं. कुणाला देव येडा होतोय. अर्जुनाच्या मागे गेले गोडी धुतली ना साधूची या कामासाठी आणि भक्ताच्या प्रेमासाठी सोडली निलाज रे सोडली. साकार देव आणि परिच्छिन्न भक्त या दोघांचा अंत झाला
आणि एक देश काल वस्तू मर्यादा रहित सर्वत्र अभेद झाला आहे. विषय संग हा वैराग्यासह विषय संग आणि वैराग्य कशाचे धर्म आहेत. अंतकरण शुद्ध करायचं कशाचं अंतकरण. अरे बाळा करून टाकले आपल्याला की अभ्यास ज्यांचा चाललाय ना ज्याचे धर्म देहाचे आणि तू देह का मग काय शुद्ध करता. त्याचा आपला काही संबंधच नाही. तुझं काळजी गरज काय. तसं अंतकरण चतुष्टय किती काढलंय आपल्याला. हे शुद्ध आपल्याला बाद करून टाकले. आपल्याला एक नंबर आत्माच आहे तुम्ही डायरेक्ट कनेक्शन करून दिले. दारिद्र्य हे विषय विलासासह नष्ट झाले. नैष्कर्म्य हे कर्म योगासह नष्ट झाले. सत्ता संपत्ती विद्वत्ता यांच्या मोठेपणाचा अभिमान निराभिमानासह गेला. पण निराभिमानासह गेलं. जस पण म्या केलं म्या घालवलं असं करण्यात त्या एक दिवशी इथंच येणार आहे का. फुले पंखा फुले लागत नाही. आपण ते म्हणतात ना पहिले हाताने केलं हाताला म्हणजे तर तसा मोठेपणाचा संपत्तीचा विद्वत्तेचा तो अभिमान तर गेलाच गेला. पण माझा अभिमान गेला हे सगळे शिल्लक राहत नाही. नाही तर एक जण काशीला गेलता आणि काशीला गेल्यावर बाबा सत्तो बाबा म्हणले त्याला विचारलं काशीला गेल्यावर काय केलं का. काय नाही म्हणला राग सोडला. काय गेलं पुन्हा म्हणले काय कुठे गेलतात तुम्ही म्हणले काशीला. काय राग सोडा म्हण. पुन्हा विचारलं तुला सांगितलं नाही का राग सोडा. आता ह्या सोडल्याच्या अभिमाना निराभिमानासह गेला पाहिजे. मी अमुक सोडले हे बी चित्तात राहिलं नाही पाहिजे. सांगा अशी कृतार्थ अवस्था प्राप्त झाल्यावरही मला एक अधिक अभ्यास आहे तो असा की साहित्य मोक्षातही मी गुरुचा दास. अशी अवस्था सगळं झाल्याच्या नंतर मग मी गुरुचा दास. आणि दास झाल्यावर जे आनंद आहे ना तो मालक पण आहे. दास होऊन राहिलं कारण मूल होऊन राहिलं ना मुलाची सगळी जबाबदारी आईवडील काही कमी जास्त काय ना ते सगळी जबाबदारी आईवडील. आणि आईवडील झालं सगळं बोकांडी. म्हणून दास होण्यात कारण सगळा कारभार आता जर काही झालं आपलं काही साधूचं काम साधू करून घे. नाही तर मी केलं ते झालंच पाहिजे तेवढं सिद्धीत गेलंच पाहिजे. ते साधूचं काम साधू करेन. ते सिद्धीत न्यायचं नाही न्यायचं त्याचं तो बघा. आम्हाला त्यांच्या दास होईल म्हणून त्यांना गरज आहे ते येऊन सांग. आणि मी सांगतोय म्हणला की हा म्हणून गुरुचा दास होत आहे. कारण त्या दास्यात सुखाची जी गोडी प्रसन्नता जी आहे ती अविनाशी आहे. दासामध्ये जी गोडी आहे ती प्रसन्नता आहे ती अविनाशी ती संपणार नाही. आणि मालक झाल्यावर त्यात प्रसन्नता आहे पण काही काळापुरती. मला अमुक व्हावा मला तमुक व्हावा मी अमुक करते पण आहे ते. आणि दास म्हणल्यावर काही नाही. महाराज तुम्ही सांगितलं तेवढं केलं बरं. अरे अजून हे करायचं बरं ठीक आहे करतो जी करता. ती अविनाशी आहे आणि वाणीने कधीच न सांगता येण्यासारखे आहे.
ही वाणीने खरंच आहे ना ते न सांगता येण्यासारखं आहे. शिव होऊन शिवाची भक्ती करावी, देव होऊन देवाची भक्ती करावी. शिव होऊन शिवाची आता आहे का भक्ती आहे सांगते त्याची. देव होऊन देवाची देवच कळाला नाही आधी पण भक्ती आहे का. देव कळला बरं. देव ह्यांचा कसला आहे देव. कल्पनेतला देव आहे ना. डोक्यात म्हणते काहीतरी जिरेटोप घालून काय बासरीवाला घेऊन देव. आणि देवाचं स्वरूप अव्यक्त नाही ज्या आणि जे तुम्ही चराचर मग तो देव कळायचा. महाराजाला म्हणजे 100 शिव्या दिल्या पण ते लागूनच घेतलं नाहीत ना. ते फक्त आपल्यालाच कळणार. अध्यात्म आपल्याला नाही तर ज्यांना ज्यांना अनुग्रह नाही, ज्यांना संप्रदाय नाही, ते फक्त संतांच्या कथा सांगतात, देवाच्या कथा सांगतात, लीला सांगतात. आणि तुम्ही देव कसे आहात, तुम्ही देव आहात हे संत आणि कथा सांगतात. त्यांना अनुग्रह नाही, त्या फक्त कथा सांगतात आणि रंगवतात. किती आता आमच्या गावात काय करावं. टीव्ही हा पण आता टाइम नाही फिरायचा. तिकडं सप्ताह एखादा दुसरा दिवस सापडला तर बरं नाही गेलं. हा संगत एक दिवस 21 आमच्या गावचे सप्ताह चालू होते आणि 28 दोन दिवस सापडतील शेवट. आणि एखाद दिवस समजा नाही गेलं तरी नाही येऊन जाऊन करायचं. दोन कार्यक्रम आहेत दोघांचे. हा आणि पुन्हा आपल्या वतीने 2 सांगितले तर 4 दिवस तर जाणच. सुखाची जी गोडी प्रसन्नता काय नाही हे आपलं ते समजायचं. हा तुमच्यासाठी हा आणि इथं आहे ना चांगली उक्ती येणार आहे ऐकायला. तिथं रोज आहे तेवढ्या वक्त्यात ऐकायचं आपल्याला आणायचं ऐकायला. अधिक हव्यास आहे तो असा की सायुज्य मोक्षाचा येणे गुरुचा दास होतो. कारण त्या दास्यत्वात सुखाची जी गोडी प्रसन्नता जी आहे ती अविनाशी आहे आणि वाणीने कधीच न सांगता येण्यासारखी आहे. शिव होऊन शिवाची भक्ती करावी हे विधान अशा कृतार्थ अवस्थेलाच शोभते. असं जो झालाय त्यालाच शोभत. शिव होऊन शिवाची आता होईते का फक्त कळून घ्यायचं. जर काही वस्तू एखादी नसती तर ती करताच आली नाही ऐका ना. तर ती पहिलीच आहे फक्त ओळखायची. करता येणार आहे का काही. हा सांगा ना. एरवी हे शब्द बोलावेत परंतु कृतार्थ अवस्थेशिवाय खरे शिवभजन प्राप्त होत नाही. कृतार्थ आणि कृतार्थ कशाने होणार आहे. किती चुकी काही गोष्ट हरी तुम्ही आता सगळं किती सूक्ष्म विचार सांगितले. सूक्ष्म विचार करते का. हरी तुम्ही म्हणाले तो एकाला उद्देश केलाय का सगळ्यांना केलाय. सगळ्यांना. आता त्या सगळ्यात कोण आले.
हा आपला विचार आहे. संत म्हणतात डोळे तुम्ही पहा, हा तुम्ही ऐका रे म्हणा, तिथे जावं गे राहील पुढं. हा तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. म्हणजे आपली जेवढी इंद्रिय त्या सगळ्या इंद्रियांना उपदेश केला. अरे अरे तुम्ही किती सूक्ष्म. महाराज सगळ्या नाही सांगायचा. महाराज म्हणजे तुम्ही बसलेला जर सगळ्याला सांगितले आपली जेवढे इंद्रिय खूप सूक्ष्म विचार आहे, सूक्ष्म भजन आहे. आणि तेच भजन तुम्ही करीत त्याला धरून आपण केलाय तुकाराम महाराजांनी. काय आणि दुसरे मज नाही आता, आणि दुसरे मज नाही आता, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. त्यांचा असं झालंय कुणाचं साधू सांगतात. आणि दुसरे भजन पडिले वळण इंद्रिया सकळ सकळ. अरे अरे तुम्ही म्हणा रे सकळ पडिले वळण इंद्रिया सकळ. सगळ्या इंद्रियाला भजन शिकवायचं काम. हा सूक्ष्म विचार आहे. अरे हरी तुम्ही आणि असं झाल्यावर असं भजन, ते भजन तो कुठं तपासच नाही. त्या भजनाची तर ओळखच नाही. हा भजनाने की खबारच चालले ते. हा सगळ्या इंद्रियाचं भजन. हा पडिले वळण इंद्रिया सकळ आणि भाव तो निराळा नाही तुझा. असं तुकाराम महाराज म्हणतात. हरी हरी तुम्ही मग हा मग हे मायाजाळ सुटते. त्या इंद्रियांनी सगळं भजन केले ना, मग ह्या मायेच्या जाळ्यातून आपण, नाही तर मग आजच्या मित्र ह्यानी केलं भजन होतंय पण मायाजाळ गोड वाटते त्याच्यातच गुंतून जातो. पण तुम्हाला ह्या अनेक नका पडू आणि शेती आहे चोरी. मग गबाळातून आपल्याला निगा वाटतंय का गबाळातच पडा वाटतंय. ते तुम्हाला सांगतो की आपला सर्कस बघितली का नानी कधी? सर्कस सर्कस मध्ये हत्ती असतो पण तो हत्ती स्टुलावर जाऊन बसतो. एवढा मोठा हत्ती पण स्टुलावर जाऊन बसतो का? तर तिथं रिंग मास्टर असतो चाबूक. म्हणजे त्या हत्तीला जर शिकवलं तर तो हत्ती सगळ्यात सरळ स्टुलावर. मग आपल्याला कोणी शिकवाय असावं का नसावं? आपल्याला तसा मास्टर भेटला तर आपलं बी काम होतंय. म्हणून ते म्हणतात तुम्ही जर सगळ्या इंद्रियांनी भजन केलं तर ह्या माया जात. आणि तिथं काय भावी तुळशी भावी तुळशी दळ पाणी जोडा हा म्हणावे पतित. आपल्याला देवाशिवाय कुणी नाही, आपल्याला देवाशिवाय कुणी नाही अशी जाणीव तरी का? आणि नाही त्याला माझं म्हणून बसलाय आणि घोटाळा झाला पतीच म्हणून. तसं जर म्हणला तर हे कशाने कळण तुला? अरे अरे सकळ म्हणजे तुमच्या सगळ्या इंद्रियाने भजन झालं पाहिजे तर तुम्ही ह्याच्यातून सुटता. ते म्हणतात या अवस्थेच्या
शिवाय खरे खरे शिवभजन प्राप्त होत नाही. हे सगळ्या इंद्रियांनी भजन केल्याशिवाय ही शिव अवस्था प्राप्त होत नाही. या ब्रह्माशी अभिन्न होऊन स्वांत सुखय केलेल्या भक्तीमध्ये भक्तीच्या रंगातच नारद हे भगवत गुण गातात व गुणाच्या रंगातच नाचतात. पोटातून उल्हास होता. कुठून? आपण तोंडातून उल्हास होतो. संत कुठून? पोटातून उल्हास होता. रंगी गाता पै नाचता अंतरी द्रव झाला चित्ता ते अवस्था बाह्य दिसे. असं आतमधून जर उल्हास झाला त्याला, आतल्या सगळ्या इंद्रियांनी जर भजन करायला लागला तर मग अंतरी द्रव झाला चित्ता ते अवस्था बाह्य दिशे. आणि मग जे तुकाराम महाराज हे कीर्तन करायचे नामदेवराय, ते नामदेवराय सगळ्या लोकांना म्हणजे कुणाला कीर्तन काढले सारखा द्यायचे मोठे मोठे समजले. आणि हे येड्यांनी वाचलं नाही. मी कीर्तन करीत होतो देव प्रत्यक्ष माझ्या ताटात कीर्तनात नाचत होता. आणि मी मोठा कीर्तनकार, पण निष्ठा कीर्तनकार होतो. कथा सांगत होतो आणि चरित्र सांगत होतो, गोष्टी सांगत होतो, पाठ करून घ्या. पण आतलं काही गवाळ मला माहित. ऐशे वर्म मज झाली नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रभू हे काय मला माहित नव्हतं. तेव्हा नामदेवरायांनी प्रमाण काढलं. उलंक धर्म रोमांच जव नाही उठले सजळ नेत्र जव नाही झाले हरी भक्तीचे सुख कळाले जे मनती ते लटकेच बोलती उभय लोके. किती जरी गप्पा मारीत असले हे लटक बोलतात, त्यांचं काय खरं नाही कधी. तसं झालं म्हणजे अजून मला उलंक धर्म रोमांच अजून सगळ्या रोमातून भजन व्हायला असं. आणि सजल नेत्र जव नाही हे जोपर्यंत तुमचं सजल डोळे होत नाही, डोळ्यातून अश्रुधारा वाहत नाही, सगळ्या रोमातून भजन होत नाही, तोपर्यंत हरिभक्तीचे सुख कळाले जे म्हणते. पण प्रामाणिक सांगतात देव काय भेटणं सोपं. हरी काही नाही भेटणार म्हणतात आणि काही आम्हाला हरिभक्ती कळाली म्हणतात. कशी? तर ते लटके बोलतात. तुम्हाला वळता यावं. तुम्हाला आपल्याला जर म्हणले ना नाही आम्हाला हरिभक्ती झाली, साक्षात्कार झाला, कसा झाला म्हणजे मी मंदिरीला गेले. सांगा बरं कुठून गेलात? नाही पोलिसांनी गाव फाटवून गेले. मग पुढं काय लागलं? दासखेड लागलं, पाचंबरी लागली आणि पाचंबरी फाटवून गेलो. काही 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर वगैरे. आणि दुसरी म्हणली आम्ही गेलो बंदरीला. कुठं कसं? तुला दासखेड सांगता येणार, पाचंबरी सांगता आणि गेले तर म्हणते ते लटकेची बोलती उभय. त्याला खाना खुना काही सांगता येईना. म्हणली मंदिरीला गेले, पथंगरीला गेले, दासखेड लागलं नाही. अगं काय बोलती? माझ्या बहिणीचं गाव आहे, माझे सगळे पाहुणे मला माहिती आहे तिथून. आणि नाणीला दुसऱ्याला कुणाला म्हणलं तर ऐकत. नाणीला म्हणलं की दासखेड लागत नाही, पथंगरीला. नाणी म्हणली तिचं ऐकू. कारण का खुशाल म्हणजे पथंगरीला गेले. बरं नाणीला त्याच्यात गेली भाजीला सांगा त्यांनी मंदिरीला जायला पथंगरी लागत आहे म्हणजे पक्की इज्जत काय ऐकू लागत. तिथं पथंगरी लागत नाही म्हणती. सांगताना ते नामदेवराय म्हणले हे लटकेची बोलती उभय लोके. ते असं हरिभक्तीचं सुख कळायलं ना. मोठा कुणी उल्हास होता रंगी नाचता पै गाता, रंगी गाता पै नाचता अंतरी द्रव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिसते. ते तुम्हाला बाहेर कळतंय आणि हे दिसतंय लक्षात आणि हे नाही झालं हरिभक्ती कळाली.
देखे नेत्री काठी दोन रारी स्वरूप देखे तू थर कापतो. हा ही अशी स्थिती नाथ महाराज सांगतात. सगळे संत म्हणतात तेव्हा मग भक्ती येते, तेव्हा देव कृपा कर. एका जनार्दनी ऐशे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होताच देव कृपा तरी आणि आमच्या देवाची कृपा आणि ह्यातलं तर असं काहीच नाही. मग सांगा बरं कसं होईल? त्याला आहे चिरगुटे घालून वाढविले. हा अशी गोष्ट होईल. पण ते मग नुसतं मोठे होते आणि पोट वाढवले. पण खरे पत्नीने केस सोहाळे कुणाला होत नाही डोळे. आणि जिला लेकरं बाळ झाले ती गप्पन का? आणि ती म्हणली हा तसं होतंय का? ते म्हणले मी जसं ऐकू. कारण का सांगताना सांगा बरं किती आपल्याला कशी उदाहरणं दिलेत का? तर न्याय निवाडा करावा आणि खरं खोटं कळावा. आपल्याला जे भेटले काय किमतीच आहे कळायला पाहिजे. आपली किंमत आपल्याला कळाली पाहिजे. या ब्रह्माशी अभिन्न होऊन पुढे गातात व गाण्याच्या रंगातच नाचतात. सुख संकादी हे सर्व ब्रह्मनिष्ठ देखील या सुखाकरिता हरिभक्ती भक्त झाले आहेत. या सुखाकारणे कोणत्या या म्हणून त्या देव वेडावला देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदनी राहिला देव संत सदनी राहिला. या सुखासाठी आता या सुखासाठी ते म्हणतील पण माहिती काही सुख. मग नाही माहित तर काय नाथ महाराज म्हणतात वांदेशी डवाळे. हा त्यांना माहित नाही ते म्हणते पण ही डवाळे त्यांना होणार नाही कारण त्यांना ही गोष्ट माहित नाही. आणि हे सुख भेटण्यासाठी सुख संकाधिक सगळ्या भक्त झाले. नारद सगळ्या भक्त झाले. या सुखासाठी विचार करा. मग आपल्याला काय भेटले फक्त कशासाठी? या त्या गाण्याचा मतलब इथं सांगितलं. त्या अभंगाचा मतलब इथं सांगितला. या सुखासाठी संत सुख संकाधिक हरिभक्त झाले. पौर्णिमेच्या दिवशी सागरात भरते भरत असते. पौर्णिमा आली की त्या सागराला भरती येते. आता चंद्र कुठे आणि समुद्र कुठे सागर कुठे? पण त्या पौर्णिमेचा चंद्र बघून सागराला भरती येते. आकाशात ढग पाहून डोंगरातला मोर नाचतोय. काय कारण आहे? त्याला आनंद झाला. आणि आनंद होता होता नाचता नाचता तो मोर नाचतो 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 ते ढग पाहून. आणि नाचता नाचता त्याच्या पायाकडे त्याचं लक्ष जात. आणि पायाकडे लक्ष गेलं
पायाकडे पाहुनी भजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी हरी भजनी मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुनी. तो मोर नाचता नाचता त्याचं लक्ष कुठे गेलं? पायाकडे. आणि तो देवाला म्हणला, मला काय सुंदर सगळं सीताराम, सगळं शरीर सुंदर, पाय कसे पाय ते म्हणल्याबरोबर त्याला काय होतं? त्याच्या डोळ्यात काय येतं? अश्रू येतो. आणि ती मोरणी पटकन येते, ती अश्रू गिळून जाते. आणि त्याने ती ती काय निसर्गाची रीत आहे. कारण चंद्र कुठे, सागर कुठे, ढग कुठे, मोर कुठं नाचतोय. आणि म्हणले असं नाही. सांगा या चुकाला पौर्णिमेच्या दिवशी सागरात भरत असते. त्या भरत्याने खड्या भरतात. त्याप्रमाणे त्या माझ्या अवस्थेतही देवाने स्वतःच्या देवपणाच्या ऐश्वर्याला मला स्वतःच भक्त केले आहे. त्या भरत्या आल्यावर त्या खड्या असतात, त्या खड्या पूर्ण भरून जातात. त्यामुळं त्या देवाला अवस्था झाल्यामुळं तो देवच पुन्हा काय झालाय? भक्त झालाय. ते खड्डे भरण्यासाठी. म्हणजे ती खाडीच समुद्राने भरली. तसा देवाला सुख झाल्यामुळं देवच काय झालाय? भक्त झालाय. सागर आणि गंगा यांच्यातील पाणी एकच असते. झालं का? सागर आणि गंगा यांच्यातील पाणी आणि सागर गंगेतील पाणी एकच. आणि आपल्या बाटलीत आणलेलं पाणी मग आंघोळीला कुठे जायचंय? तीर्थावर. आपण रोज आंघोळ करतो तेच पाणी. इथं सागर आणि गंगा यांच्यातील पाणी एकच असते. पण संगमात गंगेचे एक विशेष भजन दिसते. पण संगमात म्हणून पहिला जो सुटलेला आहे तो संगम झाला पाहिजे दिसते. त्याप्रमाणे असे पहा की देवाशी ऐक्यपणाचेच खरे भजन सुख विकसित होते. म्हणून देवाशी ऐक्य झालेलं, एक झालेलं शिव होऊन शिवाशी बजाव. म्हणून देवाशी ऐक्य पावलं तरच ते भजन खरं आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या उर्मी झाल्या एकमय. आपल्या सगळ्या इंद्रियांनी सगळ्या तुका एकमेव सगळ्या वृत्तीने आपण हरी हरी म्हटलं पाहिजे. सगळ्या वृत्तीने आपण ब्रह्मस्वरूप झालो पाहिजे. आणि सगळ्या इंद्रियाला वळण पडलं पाहिजे. हेच भजन विकसित होते, हेच ऐक्य स्वरूपाला पावते असं म्हणतात. आपण 95 क्रमांकाच्या वेळेला थांबूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग परमात्मा आणि तुम्हा सर्वज्ञाच्या चरणात सेवा समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण विराम. कुंडली गौरदेव ज्ञान देव पंढरीनाथ भगवान श्री जय. ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म सच्चिदानंद